तर नमस्कार मित्रांनो, मी यश आणि स्वागत आहे परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कालच तुमची सीट अलॉटमेंट समजलेली आहे. म्हणजेच तुम्हाला काल तुमचे कॉलेज तुम्हाला समजलेलं आहे, की तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये कोणती ब्रांचची लागलेली आहे. तर आता इथून पुढची प्रोसेस काय असते ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्याचबरोबर बेटरमेंट कोणी केलं पाहिजे, फ्रीज कोणी केलं पाहिजे आणि ज्यांना कॉलेज अलॉटच नाही झालं त्यांनी काय केलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. त्याचबरोबर तुमचे अनेक प्रश्न असतील, ते प्रश्न पण सगळे या व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुमचे रिझल्ट होऊन जाणार. तर कोणताही पण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, चॅनलशी कनेक्टेड राहा. कारण सीईटीचे सगळे अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात. तर ठीक आहे, सुरू करूया. आता यामध्ये मोस्टली तीन जे काही स्टेप्स असतील त्या झालेल्या असतील. सगळ्यात पहिल्यांदा काहींना कॉलेज अलॉट झालेले आहे, काहींना अलॉटच नाही झाले. ठीक आहे. आणि त्यामध्ये ज्यांना अलॉट झाले त्यांच्याकडे दोन ऑप्शन्स आहे, एक तर बेटरमेंट करायचं किंवा फ्रीज करायचं. तर बेटरमेंट करायचं म्हणजे काय, की नेक्स्ट कॅप राऊंडला जायचं. फ्रीज करायचं म्हणजे काय, की जे कॉलेज लागलेलं आहे ते आपल्याला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आणि त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं. तर ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना कॉलेज लागलेलं नाही तर त्यांच्यासाठी काय, की त्यांच्यासाठी कॅप राऊंड संपले का, असं नाही. आता त्यांना कॅप राऊंड 2 साठी नवीन लिस्ट त्यांना अपलोड करता येणार आहे. जी मिस्टेक त्यांनी कॅप राऊंड 1 मध्ये केली ती मिस्टेक त्यांनी अव्हॉइड करत जर त्यांनी लिस्ट प्रिपेअर केली, चांगली कॉलेजची लिस्ट टाकली, तर नक्कीच त्यांना चांगलं कॉलेज लागू शकतं. जर यामध्ये तुम्हाला काही हेल्प लागत असेल तर नक्कीच मी खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मी नक्कीच तुम्हाला यामध्ये हेल्प करेल. ठीक आहे. आपली काउन्सिलिंग सर्व्हिस पण चालू आहे. जी की कॅप राऊंड 2 ला जर तुम्हाला लागत असेल तर आपण एनरोलमेंट्स पण घेणार आहे. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने जर तुम्हाला अलॉटमेंट नाही झाली तर तुम्ही तुमची पूर्ण लिस्ट एडिट करू शकता आणि त्याचबरोबर तुमचा पूर्ण ऑप्शन फॉर्म तुम्ही नवीन भरू शकता. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग जर कॉलेज प्रिपेअर केले, कॉलेजची लिस्ट बनवली, तर नक्कीच तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये पण अलॉटमेंट ही मिळू शकते. तर ठीक आहे. आता जे मेन गोष्ट बघू, की बेटरमेंट आणि फ्रीज म्हणजे नेमकं काय. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बेटरमेंट म्हणजे काय आणि फ्रीज म्हणजे काय. तर बेटरमेंट म्हणजे काय, की जे कॉलेज आता तुम्हाला लागलंय ते कॉलेज ठेवून तुम्ही कॅप राऊंड 2 साठी जाणे. म्हणजे आता जे कॉलेज फर्स्ट कॅप राऊंडला मला लागले, XYZ कॉलेज मला लागले, ते कॉलेज माझ्याकडे तसंच ठेवायचं आहे. म्हणजे ते कॉलेजची सीट माझ्यासाठी रिझर्व्ह ठेवायची आणि मला सेकंड कॅप राऊंडसाठी जायचं आहे. तर ठीक आहे. तर यामध्ये आपण बेटरमेंट करत असतो आपण सेकंड कॅप राऊंडसाठी जाण्यासाठी. आणि फ्रीज म्हणजे काय, मला तर आता जे कॉलेज लागलेले आहे ते कॉलेज मला आवडलेलं आहे, मला तेच कॉलेज पाहिजे होतं, ते माझं ड्रीम कॉलेज होतं. तर अशा वेळेस मी काय करणार आहे, माझं कॉलेज जे आहे ते फ्रीज करून घेतलं पाहिजे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करू, की फ्रीज कोणी केलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं जे कॉलेज पाहिजे होतं आणि तेच कॉलेज तुम्हाला लागलंय, तर अशा वेळेस तुम्ही फ्रीज करा. त्याचबरोबर जर तुम्हाला TFWSमध्ये जर तुमचं जे काही कॉलेज अलॉट झालंय, जर तुम्हाला TFWS पाहिजे असेल स्कीम, तर नक्कीच मी सांगेल तुमचं जे काही कॉलेज आहे ते फ्रीज करून घ्या जर तुम्हाला TFWSमध्ये कॉलेज लागले असेल तर. कारण सेकंड कॅपमध्ये TFWSचं सीट हे मोस्टली राहत नाही, फर्स्ट कॅपमध्येच फुल होऊन जातं. तर ठीक आहे. अशा वेळेस जर असेल तर तुम्ही नक्कीच फ्रीज करू शकता. किंवा काही जनरल प्रॉब्लेम असेल, आता कॉलेज माझं जवळ आहे घरापासून, मला जायला काही अडचण नाही आहे, तर अशा वेळेस पण तुम्ही तुमचं कॉलेज हे फ्रीज करू शकता. तर आता बेटरमेंट कोणी केलं पाहिजे, तर उरलेले सगळे विद्यार्थी ज्यांनी बेटरमेंट केलं पाहिजे, की हे बघा, आता तुम्हाला जे कॉलेज लागलेलं आहे ते कॉलेज तुमच्या हातात राहणार आहे. तुम्ही ती सीट जे आहे ते ॲक्सेप्ट करून घेणार आहे आणि ती सीट आहे जी आहे तुमच्यापर्यंत राहणार आहे कॅप राऊंड 2चा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत. जेव्हा कॅप राऊंड 2चा रिझल्ट लागेल, जर तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये टाकलेले कॉलेजेस आहे त्याच्यापेक्षा जर वरचं कॉलेज जर नाही लागलं, तर तुमच्याकडे जे कॅप राऊंड 1ला कॉलेज लागलेलं आहे त्याची सीट ही तुमच्याकडे 100% येणार आहे. ठीक आहे. तर असं होत नाही, की कॅप राऊंड 1 मध्ये जे कॉलेज लागले ते पण रिमूव्ह होऊन जाईल आणि कॅप राऊंड 2ला पण कॉलेजेस अलॉट होणार नाही, असं होत नाही. जर तुम्हाला कॅप राऊंड 1ला कॉलेज अलॉट झालंय, तर ते कॉलेज लास्टला प्रेफरन्स असतो तुमचा आणि ऑटोमॅटिकली तो लास्टला प्रेफरन्स येऊन जातो आणि ते कॉलेज जर तुम्हाला त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज नाही लागलं, तर कॅप 2ला जे आहे तेच कॉलेज तुम्हाला अलॉट होऊन जाणार आहे. म्हणजे तुमचं सीट काही रिमूव्ह होऊन जात नाही आणि तुम्हाला जे कॉलेज आहे ते कॉलेज तुमच्या हातात असतं. तर अशा वेळेस तुम्ही बेटरमेंट करू शकता, नेक्स्ट एखादा चान्स घेऊ शकता, की तुम्ही जे कॉलेज आता भेटलंय त्याच्यापेक्षा थोडं बेटरच भेटू शकतं. ठीक आहे. तर अशा वेळेस जर तुमचा जर जो काही लिस्टची सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स बरोबर असेल, तर तुम्हाला आत्ता लागले त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज जर तुम्ही बेटरमेंट केलं तर लागेल. मी सांगेल, की बाकीचे जे विद्यार्थी ज्यांचं TFWS थ्रू ॲडमिशन नाही आहे किंवा मला याच्यापेक्षा बेटर कॉलेज पण चालू शकतं. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी मी सांगेल बेटरमेंट करा आणि नेक्स्ट कॅपसाठी जा. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढं होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, बाकी काही तुमचे डाऊट्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी नक्कीच त्यामध्ये पण रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.